नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. दिल्लीतील जंतर मंतरवर विविध राज्यातील युवक युवती मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच लाठीचार्ज करण्यात आला, ज्यामध्ये अनेक युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर देशभरातून या कारवाईचा निषेध व्यक्त केला जात असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची मागणी कायम आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर यांनी. पाहूयात. जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणावर युवकांचं जे आंदोलन चालू आहे त्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान आहेत यांनी राजीनामा दिला पाहिजे. नीट परीक्षामध्ये झालेल्या गोंधळाच्या संदर्भामध्ये जे शिक्षण मंत्री आहेत ते जबाबदार आहेत असं युवकांकडून मागणी होत आहे. आणि मागील काही दिवसापासून हे युवक जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले आहेत. आपण बघू शकतो की जे काही राजीव चौक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे युवक घोषणाबाजी करत आहेत. आणि यांची एकच मागणी आहे की जे काय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर ते BJP सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्या विरोधामध्ये घोषणा देत आहेत. आपण जे काही युवक आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर जी, आप यहाँ पे जम गए हैं, आपकी क्या मांग है? आप यहाँ पे आए हैं? हमारी पहले मांग थी कि धर्मेंद्र प्रधान जो शिक्षा मंत्री है पूरी तरह से अपने मंत्रालय को फेल कर चुका, पूरी तरह से विभाग को पूरी तरह से बेच चुके हैं लोग, वो इस्तीफा दें. लेकिन अब हमारी मांग है कि मोदी को, जो देश के प्रधानमंत्री हैं, जो पूरी तरह से फेल हो चुके हैं, जो भारतीय जनता पार्टी की हुकूमत पूरी तरह से फेल हो चुकी है, उसको इस्तीफा दे देना चाहिए. ये हमारी मांग है. और तमाम नौजवान, सिर्फ यहाँ पर आपको इतने पूरे हिंदुस्तान का नौजवान आज यहाँ पर इकट्ठा है और मोदी का इस्तीफा मांग रहा है, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा मांग रहा है. और जुल्मी अहंकारी तानाशाही हुकूमत जो इस देश में चल रही है उसके खिलाफ पूरा नौजवान अब एकजुट हो चुका है. पूरा नौजवान जब जागरूक हो चुका है और उसने ये ठान लिया कि जब तक इस जुल्मी अहंकारी तानाशाही हुकूमत को उखाड़ करके इस देश से नहीं फेंक देंगे तब तक शांत होकर के नहीं बैठेंगे. बघू शकतो की यांचं असं मत आहे की ह्या केंद्र सरकारच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने तानाशाही चालू केलेली आहे. आपल्यासोबत काही युवक आहेत, त्यांच्याकडनं आपण आपली राय जाणून घेऊया. काय आपण जे काय आंदोलन करत आहात एक महिना होऊन गेला आमचं आंदोलन चालू आहे. सोनमजी वांगचू आणि त्यांचे इतर साथी अभिजित दिपके भूक हडताळ करत आहेत आणि अजूनही मोदी शाह यांना होश येत नाहीये. जो सत्तेचा माज आहे तो यांचा उतरला जात नाहीये. भारत हा बरबादीच्या दिशेने चाललेला आहे. पूर्ण सरकारी यंत्रणा विकली गेलेली आहे, पूर्ण एजन्सी विकल्या गेलेल्या आहेत आणि अद्यापही पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. आणि आमचे जे उपोषणकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्याशी येऊन चर्चा करून लवकर त्यांचा प्रश्न सोडवा, त्यांच्या मागण्या मान्य करा ही आमची मागणी आहे. आपण बघू शकतो की यांची अशा मागण्या आहेत की जे काही त्यांचे उपोषण आहे त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार सोडवण्यात यायला पाहिजे आणि जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आपल्यासोबत अजून काही युवक आहेत, आपण त्यांच्याकडनं काय त्यांच्या आंदोलन काय करत आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज इथे जमा झालेले आहात जंतर मंतरवर, काय तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या हेच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. 1 महिन्यापासून लगातार हे आंदोलन चालू आहे, तरी देखील सरकारने याचा कुठल्याही प्रकारचा काही आढावा घेतलेला नाही आहे. आणि जर असंच जर चालू असलं तर येणाऱ्या काही काळात तुम्हाला जनतेचा विद्रोह समजेल. नेपाळसारखी, चीनसारखी या ठिकाणी परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, संपूर्ण देशात तुम्हाला बघायला भेटणार आहे. लवकरात लवकर याच्यावरती यांनी काहीतरी तोडगा काढला पाहिजे. लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी निर्णय देऊन सरकारने लवकरात लवकर याच्यावरती हे केलं पाहिजे आणि इथल्या कॉक्रोचर्सला न्याय दिला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपण बघू शकतो की यांच्या सगळ्या युवकांच्या एकच मागणी येत आहे की जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि नेपाळ असेल, श्रीलंका असेल यांच्यासारखी परिस्थिती आपल्या भारतामध्ये नको व्हायला अशी त्यांच्या मागण्या आहेत. आपण बघू शकतो की हे आंदोलन, ह्या घोषणा कशा पद्धतीने हे देत आहेत. केंद्र सरकारचा ते विरोध करत आहेत आणि आजपासून अधिवेशन पण चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये
नेमकं काय मागण्या, काय विरोधक हा मुद्दा घेताना दिसेल, आपण बघायला महत्त्वाचं असेल. आवाज इंडियासाठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक.